मॉर्निंग सगळ्यांना फ्रॉम मनाली. मनालीचा शेवटचा दिवस. चेकआउट केलाय. वाजलेत सकाळचे 8:15. आता निघतोय, नाश्ता करू आणि जाऊ पुढे. बॅगा सगळ्या पोचवल्यात. बॅग सगळ्या पोचवल्यात गाडीत. आता इकडून नाश्ता करू आणि जाऊ. आमचे सगळे लोक इकडे जमा झालेत. बॅग्स वरती लोड होत आहेत आणि मग जागा पकडू. मनालीचा सनराईज बघा, मस्त दिसतोय. हे एक दुसरी किंग हिल्सची गाडी होती. हा ग्रुप आणि आमचा ग्रुप खूप फरक आहे. या ग्रुप मध्ये जराही एकी नाही. आमचा ग्रुप बघा सगळे एकी आणि समजूतदार आहे व्यवस्थित. तर आम्ही निघालो आहे हॉटेलवरून दिल्लीसाठी. म्हणजे उद्या दिल्लीला निघाल, आज रात्री. आता निघतो आम्ही पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग आणि संध्याकाळी मणिकरणचा गुरुद्वारा आहे तो आणि कसोल, इकडे कसोल मार्केटला. चला आजचा दिवस सुरू करूया. कोणत्याही ग्रुप ट्रिपला जावा, गाडीमध्ये एकमेव असा टाइमपास म्हणजे अंताक्षरी. सकाळी ब्रेकफास्ट करून सर्वांची एनर्जी एकदम वरतीच होती. अरे काय पूर्ण एक पूरा ये बोलने का पैरा नहीं तो माझी टीम है. चलेगा एवरीथिंग फेयर. अंताक्षरी अभी से क्या प्रैक्टिस कल से मैं देख रहा हूँ, कल से रात को लेकर बैठे हैं कर रहे हैं दोनों. अच्छा बच्चे बहुत अच्छे लगते हैं ना. तो बोलू हो ना. हसता हुआ तिची एनर्जी बघा काय वेगळीच. वा बुवा. मेरी जवानी मेगा बरसो खोसा है अरे तुम लोग कुछ बोल रहे हो कि नहीं? जो कैश पड़ी है तो नसीब में तेरे नसीब में ये हम क्या जाने कोई दीवाने लिखा है. 1 तास अंताक्षरी खेळून आमची बस पोचली पुढे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, जी आहे आमची बस पोचली आहे राफ्टिंग, पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंगला. बघा या साईडला इकडे असं वरती जायचं आहे कुठेतरी. तिकडे रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग होते. तर आम्ही राफ्टिंगसाठी आहे 15 जण आणि पॅराग्लायडिंगला आहे 4 जण. काल तर आम्ही केलं पॅराग्लायडिंग, सो आज तर काय करणार नाही. मजा येणार आहे खूप थंड पाण्यात. म्हणून मी पॅराग्लायडिंग आपलं राफ्टिंगचे कपडे घालून आलोय घरात रूमवरूनच. इकडे जरा व्यवहार होतोय पैशांचा. मजा येणार आहे खूप थंड पाण्यात. एवढे जण आहेत राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगला. कितने जन दिखाए कोणी? रिव्हर राफ्टिंगचे प्रत्येकी 15 जण 300 रुपये होते आणि आम्ही 9 किलोमीटर साठी गेलो होतो. त्यांच्या थ्रू आम्ही करतोय राफ्टिंगच्या बोट. चलो ओके. पाण्यामध्ये तुम्ही तुमचा फोन कॅमेरा तर घेऊन जाऊ शकत नाही. तर इकडून पुढे जो आमची बोट चालवणार आहे तो आमचे फोटोज व्हिडिओज घेणार. आम्ही 7 जण बोटमध्ये होतो. तर आमचा 7 जणांचे 1400 म्हणजे पर पर्सन 200.
रिवर में भीगने या आप लोग। Get down! कस के पकड़ना, हंस के बैठना। इनकेस सुन लो, इनकेस बोट पलट गया घबराना नहीं है, सो जाना बस, ठीक है। हाँ, रस्सी मत छोड़ना बस। Okay, get back, guys, get back. Okay, get down. रिव्हर राफ्टिंग करून झाली आमची आणि डायरेक्ट निघालो तिकडून। जे पॅराग्लायडिंगवाले होते ते गेले वरती, बट वरती असं समजलं की हवा चेंज झाली आहे, तर 1-2 तास काय ते चालू नव्हतं होणार, म्हणून त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आणि रिटर्न आले। तसंच आम्ही निघालो। रिव्हर राफ्टिंग सुपर्ब, जो माझा एक्सपिरियन्स होता खरं सांगतो, खूप मजा आली आणि एकदम चिल्ड पाणी, थंड बर्फाचं। तर सर्वांनी एकदा ट्राय नक्की करा, कुठेही करा रिव्हर राफ्टिंग, ऋषिकेश किंवा इकडे येऊन करा। आता इकडून पुढे जाऊ मणिकरणला, मणिकरणचा गुरुद्वारात पाया आणि रात्रीचा लंगर पण तिकडेच आहे आणि रस्ता आम्हाला कसूल भेटेल। हे इकडे आम्ही जेवतो आहे, जेवायला बसलो आहे सगळे। जेवल्यानंतर 10 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलो आहे मणिकरणला। आता गुरुद्वाराच्या पाया पडू आणि लंगर असेल तर बघू, नाही तर नाही। सो जाऊया।
बघा काय सुंदर. आणि इकडे गरम पाण्याचे कुंड पण आहेत. बघा काय मस्त दिसतोय. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे आश्चर्यजनक गोष्टी आहेत. त्यातल्या एक ठिकाण म्हणजेच मणीकरण साहेब. हिमाचल सारख्या थंड शहरात जिकडच्या सर्व नद्यांमध्ये बर्फासारखे थंड पाणी वाहते, तिकडच्याच एका नदीत जिचं नाव आहे पार्वती नदीच्या काठी वसलेल्या या गुरुद्वारात उकळत्या पाण्यासारखे गरम पाणी तुम्हाला बघायला भेटते. तुम्ही इकडे बर्फवृष्टी होत असेल तरी आलात तरी तुम्हाला हे गरम पाणी असंच दिसेल. आहे की नाही चमत्कार? तर या चमत्काराची आख्यायिका अशी सांगितली जाते की शेषनागाच्या रागामुळे इकडचे पाणी उकळत असते. शेषनागांना शंकराच्या रागापासून वाचण्यासाठी इकडे एक रत्न म्हणजेच हिरा टाकला होता. असे म्हटले जाते की भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी येथे तपश्चर्या केली होती. आई पार्वती आंघोळ करत असताना तिच्या कानातील एक बाली पाण्यात पडली. तेव्हा भगवान शिवाने आपल्या गणांना ते रत्न शोधण्यास सांगितले, पण ते सापडले नाही. यावेळी भगवान शिव रागवले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडला, ज्याने नैनादेवी नावाच्या सैन्यास जन्म दिला. तिने मणी शेषनाग जवळ असल्याचे शिवाला सांगितले. शेषनागांनी मणी परत केला, परंतु तो इतका संतापला की त्याने जोरात फुटकार टाकला, ज्यामुळे या ठिकाणी गरम पाण्याचा प्रवाह फुटला. तेव्हापासून याचे नाव मणीकरण आहे. बघा आम्ही पण घेतलाय. तो बोलला 12 मिनिट. हे मी कच्चे तांदूळ या गरम पाण्यामध्ये शिजवतो आहे. हाच तुमचा प्रसाद असतो. इकडे तुम्हाला कच्चे चणे सुद्धा भेटतात. तुम्ही ते प्रसादासाठी स्वतः शिजवून घेऊ शकता. मी इकडे तांदूळ शिजवून घेतोय. भले तुमने हमको जो किया वो किया. आप लोग का प्यार और वही का हा आमचा टूर मॅनेजर कृष्णा किंग हिल्स कडून पूर्ण ट्रिपमध्ये आमच्या सोबत होता. तर आम्ही सर्वांनी असा डिसिजन घेतला की याला आणि आमच्या ड्रायव्हरला छोटीशी भेट द्यायचा आमची आठवण म्हणून. अरे नहीं यार, बड़े आप हो यार. और ये हमारे ड्राइवर उनका भी सत्कार. आप खुशी में घूमो जो भी और हमारा सुनो. क्या बोलते हैं? राम राम. ठीक है गणेश. अभी भैया सुनो. मुझे इतना भी भरोसा नहीं था कि ये लोग मुझे मार नहीं सकते. नहीं, पूरा भरोसा होता. मेरी और पट भी मेरा. तर आम्ही आलोय कसोल मार्केटला. कसोल मार्केट कशासाठी फेमस आहे सगळ्यांना माहिती आहे. जर नाही माहिती आहे तर गुगल करा. मी पण सांगेनच. कसोल मार्केट तुम्हाला सगळं जे अवैध पदार्थ जे आहेत ते सगळं भेटेल बिंदास. आणि इकडे काही टेन्शन नसतं. पोलीस तर इथे अजिबात येत नाही. चला बघूया आणि एक्सप्लोअर करूया. आणि खूप फॉरेनर्स लोक पण या मार्केटमध्ये दिसतील. बघा कसला भारी आहे. आम्ही जास्त जण उतरलो नाही बसमधून. थोडेच जण उतरलोय आणि शॉपिंग करतोय. बाकीच्यांना काही इंटरेस्ट नाही. हे बघा पॉट, बघा पॉट. सूर्यास्त बघा कसा मस्त दिसतो. ही पण चांगली की वहिनी. हे बघा फॉरेनर. अतिथी देवो भव. इकडे एकदा रात्र झाली ना फुल भाई वाईबच वाईब आहे. वेगळीच वाईब. इकडे बघू काय शॉपिंग करताय बघा.
जगा ग जगा कसा ग जगा. भाऊ तू टाकू नका कुठे, माझा व्हायचं जायचं अजून. बहिणीच पैसे देणार आहेत मला. हो बहिणींना नाही, बहिणींना. बहिणींनी काय मला 400 बोलला ना. 400 कमी नाही करत भाऊ, किती बोलता. आणि हे किती, हे किती बोलला पेन्सिल. 50 रुपीजला एक. आणि सर्व दुकानात मोस्टली हेच असंच पॅटर्न, या बॅग्स अशा आणि हे असे कपडे कलर. हे बघा, दुसरं असं काय नाही, पण हे फॉरेनर लोक आवडीने घेतात. कसोल की गलियों में हम मुंबई वाले घूमते हुए. कसोल वरून संध्याकाळी 7 वाजता निघून रात्रभर प्रवास करून आम्ही पोचलो दिल्लीला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. दिवस दुसरा. काल लंगर नंतर डायरेक्ट आलो आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, कारण आज आमची आहे ट्रेन संध्याकाळी 5ची. वाजलेत सकाळचे 9:30. आता सगळे आम्ही बॅग्स खाली उतरवतोय आणि सगळ्यांची ट्रेन लेट्स आहेत, त्यामुळे सगळेजण आता बघू काही तासासाठी हॉटेल घेतील किंवा काही जण लॉन्जमध्ये राहतील. तर कसं काय करायचं ते समजेल. ओके, बाय बाय बाय. गुजरात आएंगे, गुजरात. चला हो काका, भेटू लालबागला. चला काकी, तुमची 5ची आहे ना. हा, पण तिकडून आहे, आमची इकडून आहे. चला बाय. एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस. बाय पार्टी. मुंबई आओ मुंबई. आता आम्ही चाललो इकडून हॉटेलवर. सगळे ग्रुप मेंबर्स डिवाइड झालेत. आता आम्ही एवढे जण पुढे एक हॉटेलमध्ये गेलो, कारण आमच्या दोघांची ट्रेन एकच टाइमवर होती. त्यांची पुणेची आणि माझी मुंबईसाठी. संध्याकाळची ट्रेन आहे ना, काय करणार एवढं. सो म्हटलं चला रूमवर आणि मग दिल्ली फिरूया थोडा वेळ. सकाळी बसने सोडलं, हॉटेलवर गेलो, पण त्यानंतर बाहेर यायची हिंमतच नाही झाली, एवढे कंटाळलेलो. सो आंघोळ करून आम्ही मस्तपैकी झोपलो आणि डायरेक्ट आता आलो आहे स्टेशनला. आणि मागे लागली आमची 2222 हजरत निजामुद्दीन टू CSMT ट्रेन आहे. 4:55ची, वाजलेत 4:40. टायमावर आलो आहे. आणि आपले पुणेवाली पब्लिक पण ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेलं आहे, त्यांची दुसरीकडे आहे. माझ्या ट्रेनमध्ये ते एक नवीन कपल आहे ज्यांचं माझ्या डेटला लग्न झालं आहे, ते लोक आहेत. त्यांचा B5 आहे, माझा B12 आहे. आणि आपली आहे राजधानी एक्सप्रेस. आणि इकडे मी आपला व्लॉग पूर्ण जर्नीचा एंड करत आहे. सो तुम्हाला पूर्ण जर्नी मनाली टूर आमचा कसा वाटला हे नक्की सांगा. काही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन चॅनलवर असाल तर भेटू पुढचे एका अशा नवीन चांगल्या व्हिडिओत. सॉरी पुन्हा एकदा, माझे सिरीज व्यवस्थित नाही आले ही, कारण माझा आधीचे फुटेज डिलीट झालेत सगळे, त्यामुळे खूप मला मनाला वाईट वाटतं. सो समजून घ्या प्लीज. भेटू पुढच्या अशा एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.